सावता महाराजांनी 1000 जर मेथीच्या जुड्या बांधल्या असतील त्या माजलगावच्या बाजारात जर विकल्या तर 500 लोकांच्या घरची भाजी झाली। 2 जोड्यात एका घरची भाजी होती यांना पातळणी। तर आता काय पहिल्यावानी आताच्या सारखं पहिले लोक असं चपचप खात नव्हते। आता वरणाला इतकं तेल असेल, तेल खाऊन दुर्नात उरल्यावर आंघोळ होती। स्वयंपाक होऊनही 35 डबे कोपऱ्यात उरतात, मी पाहिलंच। हो, हे इतकालं तेल खालत म्हणूनच एकही माणूस गोळी खाल्ल्याशिवाय झोपन। चुरून बट्टे हाणून जाताना ऍसिडिटीची गोळी घ्यायची, इतकं तेल। हो, इथून पुढे काय करायला लावायचं? आचार्याला सगळं गुत्त द्यायचं, पण तेल तुझ्याकडे। जर त्यानं तेल जास्त टाकलं मला बाळ्यात म्हणू नका, विठाला विठाला 500 घरची चूल पेटली अण्णा, कर्तव्यात निष्ठ संत म्हणून जगाचा मालक। तुम्हाला एक सांगू का? एक काम इथं सांगताना मला थोडीशी लाज वाटती, पण वारकरी संप्रदायाने वापरलेला शब्द आहे म्हणून मी लाजणार नाही। मास हे आपल्या संप्रदायात अनिष्ट सांगितलं। सजन नावाचा कसाई मास शिकीत होता। कसाई मुसलमानच असतो ना, मास शिकीत होता, पण कोणाला फशीत नव्हता, कोणाची लबाडी करीत नव्हता। म्हणून पंढरपुरातला मालक सजन कसाया ऐकू लागे मास। तर एक जण मला म्हणला, महाराज देव तराजू घेऊन होते का? सोमल्यात तराजू घेऊन नव्हता, तराजूत होता। भगवंताला एका अनुचित प्रकार केला पंढरपुरातल्या मालकानं, म्हणून 350 गंगा येतात आपल्या संप्रदायात पवित्र, त्याच्यापैकी 349 भारतात येतात आणि एकच गंगा नेपाळमध्ये गंडकी। आणि या गंडकीत पंढरपुरातल्या मालकाचा दगड होऊन पडलाय, त्याचं नाव आहे शाळीग्राम। 2734 उपनद्या आहेत भारतात। जरा मोबाईल इचकी जा तुम्ही, 2-2 वाजूस तरी इचकायले, पण उघडे नागडे चित्त इचकायले, इचक्या रोग लागना असा चांगलं इचकी जाण, त्याच्यात सगळ्या गंगा सापडतात। आता मला मोबाईल नाही भारीचा, मी सोन्याचा घेईन, त्याबद्दल दुमत नाही। मालकान दिले मला, मी नाही लाव। आमची इथे एक बाई गावरान तूपन चपात्या खाची, शेजारणीने विचारलं कस्तुरबाई काय खाल्लं? तर कुटके खाल्ले, पाठच्यालाच मसड मेली। मी जर म्हणलो माझ्याकडे मोबाईल घ्यायला पैसे नाही तर जळण बाळ्या, माझ्याकडे भरपूर आहे, मी सोन्याचा घेईन, पण 90 वर्ष लुगडं घातलं, 91 वर्षी गाऊन घालायचं नाही। आता लोक हे वापरलाय ना, आता कशाला वापरायचा ते भितडावानी? तुम्ही वापरी जाण, त्याच्यात लय चांगले। कोणता या अभंग उतरेश्वर बुवा? हो, मी रात्री फोन झाला आमचा 2:45 वाजता, लांब होतो रात्री। हो, 3:45 ला घरी आलतो सकाळी, याचा फोन झाला, म्हणलं ती होई सापडून सांगतो, हे पठ्ठ्या उसात दारे धरायला। हो, तिथूनच सांगितली मला, म्हणलं कुठे गाथा? मोबाईल मध्येच मध्ये। काळ किती गोड आला आपल्यासाठी, काळ संप्रदायासाठी काळ लय गोड आला ना। तुमच्या लहानपणी कन्या आंबाड्या घुगऱ्या होत्या हो, कीर्तन करायला खाला, गुडघ्या इतकालीत होत्रा असे फसून पायी कीर्तन करीत होते, पण नियम मोडीत नव्हते। ह्या टपराईच्या गाडीत बसणारे नियम मोडायलेत, नियम त्याच्या बोकांडीवर मंदिर पडन एखादीशी। विठाला विठाला तो शालिग्राम नावाचा दगड सजन नावाच्या कसायानं मापाच्या रूपात बसवला। किलो असतो ना आपला किलो, तसं माप। मग कुठं होता दगड? त्या मापात, आणि इकून मास होत। सजन कसाया इकू लागे मास। मुसलमान होत ते, पण चांगलं वागणारा कोण्याही जातीचा माणूस असू द्या, देव त्याला टाळीतच नाही। कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान। क्या बात है, वाह। कबीर मोमीन लतीफ मुसलमान, जाती संबंधत नाही। माणसं कुठेही जात आणि ते परमार्थात जात नाही आणायची। अण्णा केळी कोण लावतोय हो? शेतकरीच नाही, आणि शेतकरी बहुत संख्य कोण येतं? हिंदू। इकित कोण केळं? त्याला केळी म्हणते, पण परभणीची भाषा आहे आमची जरा आडमुठ, केळं।
तुम्ही पासा शेवटाच्या हातोड्यानं नीट होईन तर सोनाराच्या मुचकुनीनं का होता. मग ते अशा प्रकारे मग त्या ठिकाणी बरं का. आणि मी तुम्हाला आता सांगणार आणि आता ऐका बरं का. आणि काय भगवान सांगत होते बरं का. आणि मग त्या ठिकाणी बरे आणि पुरे मग ते ऐका. आणि मग ते तशा प्रकारे बरं का कौरव प्रकार आटायला सांगणं सुंबळ्या कपकन कौरव अशी चोंभाळून गप्पा केळी हिंदू लावते. ऐकतय कोण. अख्तरबाई, सतारबाई, चांद पाशा, महमूद खा हे ऐकते. शिवरात्रीला खाल्ल्या केळी कोण. चंद्रकांत भैया आपण. एखादा सतारबाई निघला केळात काय करायचं. बाकीच्या गोष्टी आपला धर्म उंच जाण्यासाठी आपण नीट वागा. या भारतातल्या या वारकरी संप्रदायाला तडा देण्याची ताकद जगातल्या एकाही धर्मात नाही. एकाही धर्मात नाही. एकाही धर्मात नाही. फक्त या धर्मातली माणसं नीट वागायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या धर्माचं गाव सोन्याचं असेल, अण्णा एखाद्या धर्माचा रस्ता सोन्याचा असेल, एखाद्या धर्माचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या धर्माची मूर्ती सोन्याची असेल, या वारकरी संप्रदायातलं झाड सोन्याचं. जयाची द्वारी सुवर्णाचं. काय ताकद आहे. काय मायवेली कोणाची या धर्माला नाव ठेवायचं. इतका धर्म गोळे. पण आपले नीट. मी नेहमी म्हणत असतो आपल्या नवऱ्याला शेजाऱ्यानं शेजारणीनं रावसाहेब म्हणावा असं ज्या बाईला वाटतंय तिनं शेजारणी देखता नवऱ्याला आरोतुर बोलायचं नाही. ते बाजाराला निघल्या कुठं निघले थत्तर घेऊन तेलाच्या डब्याला इस्तू लागलाय. येताना तेल फुका आणा म्हणत नाही. तेल संपलंय म्हणत नाही. चालले थत्तर घेऊन हाताखाली. आणि मग शेजारी म्हणीन का रावसाहेब कसं चाललंय. बाई रावशाचं काय पाणी काढ ग त्याच्या बायकोन. आपल्या नवऱ्याची आपण किंमत करायची म्हणजे शेजारणी करीत असतात. आपला धर्म आपण सांभाळायचा असता म्हणून दुसरे भेट असते. आपल्या धर्माची आपण वाभाडे काढायचे नाहीये. चुकीची गोष्ट आहे. बघा एका वारकऱ्याच्या पत्नीच्या पोटात बाळ आहे. हे चाललं होतं ना. मला नाद यांना लांबून गाडी आणायचं. डिझेल बाहेरचं आहे ना. घरचं डिझेल असलं मी रस्ता विचारीन. हे तर देवीचं तेल देवीला भोत्याला घाईला कशाला ताण घ्यायचं. मस्त फिरायचं. दुष्काळ असावा तंगी असावा भगुन गरम करूनच मालकाला सांगितलं मालक 8-15 दिवसाची वेळ आहे. बाळाला जन्म द्यायचा आहे. मालक आपल्या घरात तुमची आई होत्या त्या गेल्या. शेजारी पाजारी आपली गरिबी असल्यामुळे मदत करीत नाहीत. आणि माझ्या बाळांतपणारी एखादी बाई असावा. आपल्या पाहुणी तुमच्या बहीण माझी ननंद बाळांपणाला आणा. पुरविली आली आली. देव जात पाहत नाही. त्या काळात ही बाई ज्या कुळात होती त्या कुळाला शूद्राचं कुळ म्हणत होते. 700 वर्षापूर्वी फार पगडा होता ना. या विश्वात एक बी जात नाही त्या जातीत नालायक माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत बाळासाहेब. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. जामदे नावाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यात. 2530 मतदाने. अख्खं गाव पारधी समाजाचं. अख्खं गाव. औषधाला दुसरा माणूस नाही. त्याच गावामध्ये कीर्तन करता करता ते एक महाराज वारले. तेच गाव. तिथे भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्ती आता 9.5 लाख रुपयाच्या मूर्त्या आहेत. मंदिर किती असेल मला काही माहित नाही. 2530 मतदान शेजूळ भैयासाहेब पारद्याचं. 477 का 78 पारधी माळकरी. कृष्णाजी महाराज जायखेड करून महान भगवत भक्त जन्माला आले त्या परिसरात. आणि 550 पारधी समाजाची माणसं माळकरी केली.
माझ्या घरी ते आले 14-15 जण, पाट लावले मी जेवायला, तर समोर पाट टेकल्याच्या नंतर प्रत्येकाने बनेलन शर्ट काढ. मलाच लाज वाटली, बाळ्या तू बी शर्ट काढून बस रे. एक जणाला विचारलं तुम्ही शर्ट काढे? कृष्णाजी माऊली जायखेडकरांनी सांगितलं जेवताना शर्ट अंगात ठोत जाऊ नका. पारधी समाजाची माणसं काय कोणाला नाव ठेवायचं, कशाला कोणाचे वाभाडे करायचे. प्रत्येक जातीत माणसं चांगले, प्रत्येक जातीत माणसं हलकट आहेत. म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवायची लायकी कोणातच नाही, आणि वारकरी संप्रदाय कोणा जातीला नाव ठेवत नाही. असा एकमेव कुळाचा विचार, याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. मालक कोण आणता बाळातपणाला? अण्णा त्या बाईच्या कपाळाचा मालक बहिणीच्या गावाला गेला. बहिणीचं गाव होतं विदर्भामध्ये, त्या गावाचं नाव होतं मेहुणा राजा. मागच्या वर्षी त्या लॉकडाऊन लागायच्या आधी 6 दिवसाने एक वाढदिवसाचं कीर्तन झालं. डॉक्टर शिंदे साहेबांची 61 होती. त्यांनी 35,000 डिलिव्हऱ्या नॉर्मल केल्या, एकही सिजर केलं नाही. म्हणून त्यांना पुरस्कार भेटला. त्यांच्या 61चं कीर्तन माझ्याकडे, नेमकेच राज्याचे मंत्री तिथे आले. माझ्या लक्षात आलं चोखोबरायचं मंदिर अपूर्ण राहिलं. मी जरा चुकीचे शब्द 2-3 शब्द त्या मंत्र्यांना वापरले, पण मी त्यांना सांगितलं चोखोबरायच्या मंदिराचं काम करा, तुम्हाला नको वाटेल तोपर्यंत खुर्चीची वेल्डिंग होईल. 22व्या दिवशी 4.5 कोटीचा निधी त्या मंत्र्यांनी चोखोबरायच्या मंदिराला दिला. मेहुणा राजा नावाचं गाव. मला त्यांच्या पियेचा फोन आला. मला वाटलं मंत्री झापते का नाही आपल्याला, पण मला कशाला झापेन, मंत्री पंढरपुरात आहे. कारण मी अजून कोणाचा रंग लागू द्याला नाही, लागू देणार नाही. आम्हाला रंग लागणं म्हणजे 10 पिढ्याचं पापूत आलं. तुम्ही लोक राजे हो, आम्हाला याच्यात आनंद आहे. महाराजाला वाटतं मी सरपंच हो, घेते शेपूट उपसून करते तुला लांड, कशाला नादी लागायला सुंबळ्या. विठाला विठाला बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला मला सरपंच व्हायचं. येडगळेस का काय? तिकडे चढ इज्जत गेली नदीला, आणि इकडे कडक टोपी घालायला. इतकी कडक टोपी उच तोडता येईल, इतकी कडक टोपी. मेहुणा राजा नावाचं गाव. अण्णा लय मोठी श्रीमंत बहीण होती चोखोबरायची. त्या काळात 450 एकर जमीन. मी एकदा वाचून सांगतो, अन्यथा या महाराष्ट्रात 4-5 लोक मला आवडतील असे विद्वान सापडे. लय लोक विद्वान असतील पण मला सापडे नसतील. त्याच्यापैकी वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर, त्यांनी सांगायचं चोखोबरायच्या बहिणीच्या घरी जी बैलगाडी होती त्या बैलगाडीला शिवळा सोन्याच्या होत्या. काय श्रीमंती असेल. आणि त्या बहिणीच्या घरी चोखोबराय गेले. पण अण्णा जाल लय दिवस लागले हो. तवरक बाईच्या बाळांतपणाच्या प्रसूतीच्या, प्रसूती शब्द लय लोकायला कळणं.
हा मराठी MA केलं एक जणांनी, मराठी MA. त्याला म्हणलं प्रसूती काय, ते म्हणलं कसं खाते, तुला MA कोण दिले, त्याची बसायची जागा सांगतो. त्याला 2 महिने उभ्यानच खाता, तू कुठं मराठी MA केलं सुंबळ्या, तुला प्रसूती शब्द कळणं. मराठी भाषेचं ओरिजिनल नाव काय अजून लय पांचाटाईल पत्ता नाही. विठाला तरी 7वी शिकलो अण्णा, फक्त 7वी. काय लय शिकलो असतो, कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणती अडचण आहे मला. हे म ऐकून बाकीचे पोरं शिकायचे राहिले येडेवानी करताना. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा कांदी चोर. हे म धकलं तुम्हाला फोटाने ऐकावं लागते बस स्टँडला. शिका शिक्षण वाघिणीचं दूध आहे. योगाशाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. दार झोपड्याची ताटी लावून घेतली, फाकट होतं लावून घेतलं. आणि चोखोबरायच्या घरी विटेवरच्या मालकाची एक मूर्ती होती. ती शेवटच्या टप्प्यात आली, ती आधी नव्हती. शालिग्राम दगडाची एक सुंदरशी मूर्ती होती, काळ्या पाषाणाची. खाली एक दगड टेकलेला. आणि चोखोबरायला दरवर्षी मेहुण्याचा आहेरा असायचा, मेहुण्याचा. त्या आहेरातल्या धोत्राचा कपडा फाडायचा आणि त्याची घडी पांडुरंगाच्या खाली टेकायला. दुसरं नव्हतंच काय भयासाहेब, इतकी परिस्थिती नाजूक. बाई उठल्या, त्या वाटीत काय खापराची वाटी होती, त्या बुक्क्यात बोट बुडलं आणि विटेवरच्या मालकाला बुक्का लावला आणि त्याला हात जोडले. देवा, महिना झालं मालक वंशला आणायला गेले, कोण आहे बाळांपण करायला. देवा, कोण करीन रे बाळांपण. आयुष्यभर माझ्या मालकाने तुझं भजन केलं रे देवा, कोण करीन बाळांपण. पुरविली आळी सांगतोय, इतका कृपाळू आहे माझा विटेवरचा मालक. इच्छा पूर्ण करतो भक्ताची. मोठ्या श्रद्धेने डोळे झाकून त्याचं स्तवन केल्याबरोबर विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि आईसाहेबाला भेटले. आईसाहेब म्हणजे आपली आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबाला भेटले अण्णा. आणि सांगितलं, रुक्मिणी, मला एक चांगली हिरव्यागार रंगाची नववारी पातळ दे ना. रामराव भाऊ पातळ दिलं रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला. मालक, काय करायचं पातळ. मला नेसायचे, मला नेसायचे. एका व्यक्तीचा, माधव महाराज मगरांना एका व्यक्तीने विचारलं, का हो, देवानं स्वतः पातळ नेसून तिथं जाण्यापेक्षा रुक्मिणी आईसाहेबाला का नाही पाठवलं. देवाच्या लक्षात होतं ही जगाच्या मालकाची बायको आहे, ही एखादं घाणेरडं काम करायला लाजल. आणि माझ्या भक्ताचं काम करत असताना लाजणारी व्यक्ती देवाला आवडत नाही, म्हणून रुक्मिणीला काम सांगितलं नाही. स्वतः साडी नेसली आणि दारात पोचले. आधीचा विषय सांगतो. भगवान एका सामान्य माणसाचं रूप घेऊन दारात गेले ना आवाज दिला, चोखोबाराय, चोखोबाराय, चोखोबाराय. बाई भिंत कशाची अण्णा, कुड होता. कुडाच्या मेडीला टेकन दिलं आणि आवाज ऐकत होती. 2दा आवाज ऐकला, 3ऱ्यांदा ऐकला, चोखोबाराय. पोटाच्या वेदना चालू होत्या. कशी बशी उठली, दार उघड. दादा, मालक बहिणीच्या गावी गेले, घरी कोणीच नाही. जी, दार लावलं. पुन्हा वेदना चालू झाल्या. देवा, कोण येईल रे, परमेश्वरा, कोण करीन माझी ही सोय. पुन्हा जगाच्या मालकाने रूप बदललं. सुंदरसा फेटा गिटा मलमलचं धोतर, हातात आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बोट. आवाज दिला, चोखोबाराय. आता चालता येत नव्हतं. बसत बसत तिथं आल्या. दार उघड. धनी घरी नाहीत. धनी म्हणजे मालक घरी नाहीत. पुन्हा बाजूला. 3ऱ्यांदा पुन्हा विचार केला, देवा, काय आमचं पाप उदायला आलं रे, तुला मागितलं नव्हतं.
तुला उदबत्ती लावली नाही, तुला नारळ फोडलं नाही, तुला लेकरू मागितलं नाही रे देवा, आमची फजिती करण्यासाठी का देतोस? भगवान पुन्हा तिसऱ्यांदा आले. हातात रांगतही चालता येत नव्हतं, पण मालकाच्या नावानं कोणीतरी आवाज देतंय, कसा अपमान करायचा. आपल्या भारतातली स्त्री पवित्र आहे. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. किती जड सांगू तुम्हाला. प्रजेला आई इतकं प्रेम देणारा राजा, प्रजेला आई इतकं प्रेम देणारा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या भारतातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. ज्याचा कर्तव्यांक मोजण्यासाठी ब्रह्मदेवाच्या तराजूच्या साखळ्या तुटत्यात, इतका कर्तव्यांक ज्याचा उंच आहे, असा एवढा टोकाचा राजा जिने 9 महिने पोटात सांभाळला, ती बाई किती उंच असेल. तुकोबारायला जिने पोटात सांभाळलं, ती बाई किती अधिकारी. नामदेवरायला पोटात सांभाळलं, ती बाई किती अधिकारी. ज्ञानोबारायला पोटात सांभाळलं, ती माऊली किती अधिकारी. नाथबाबांना पोटात सांभाळलं, ती बाई किती अधिकारी. रामकृष्णाला पोटात सांभाळलं, ती बाई किती अधिकारी. इतकं जडवड रत्न आपल्या देशाचं, पण आचरणात राहिल्या. इथं बांध घातला, आचरणात राहायचं. चौथ्यांदा चालतात असं रांगता येत नव्हतं. घासत घासत तिथपर्यंत गेले. दादा तुम्ही कपडे बदलून आलात, पण चौथ्यांदा तुम्हीच आलात. पाया पडून सांगते, मला त्रास होतोय, माझ्या घरी माणूस नाही, माझे मालक गावाला गेले. मी तुम्हाला हात जोडून सांगते, आता येऊ नका. इज्जत प्रत्येकाला सारखी आहे, जातीचा संबंध नाही. कोणी एक पुरावा सापडला मला, उत्तरेश्वर गोवा. मी शेतकरी आहे, तुम्ही बी शेतकरी आहे. गाय येली म्हणतात का जनली तुमच्याकडे? येली बिन जनली बिन. अण्णा गाय जर जनत असेल ना, येत असेल ना, वासराला जन्म देत असेल गाय, आणि गायी पुढे जर 2-3 माणसं गेले तर तितक्या त्रासात पण गाय उठून बसती, पशुला सुद्धा वीज जाते. वेधेनोची या परी करी, वत्सा जन्म दे तसे दाथरी. पुरुषा चक्षुपात परी उठेची वेगे. हे काय नालायकाचं वाक्य का ना? पुरुषांतीला पाहिल्याबरोबर साहेब ती उठून बसती. गाय लाजती काय? या देशाची स्त्री किती पवित्र असेल, किती लाजत असेल. येऊ नका म्हणे दादा, मला वेदना चालू आहेत. बाजूला गेलं, रडू लागलं. कोण? पंढरपुरातला मालक. अरे हा का मला मारते बेटी, आणि मी 4दा गेलो तर मला घरी मालक नाही म्हणते, वापस जा म्हणते. आणि मग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, हाका मला मारायली, पण हिला ज्या कामाची अडचण आहे ती माणसाचं अडचण नाही, बाईची अडचण. बाई पाहिजे, बाई, माणसाची गरज नाही. बाळंतपणाला स्त्री पाहिजे. मग घरी गेले आणि सांगितलं, रुक्मिणी मला हिरव्यागार रंगाचं एक नऊवार पातळ दे. विटेवरचा मालक पातळ नेसला. काय सुंदर दिसत असताना जगाचा मालक पातळ नेसला, कपाळ भरून कुंकू लावू लागली. असं छान साव कुंकू लावलं. आणि शेवटच्या वेदना चालू होत्या. देवा देवा कुठल्या जन्मातलं पाप उदायला आलं रे परमेश्वरा. आयुष्यभर जेव्हा हळदीच्या अंगाने आले त्यावेळेस पासून सासूला त्रास दिला नाही, सासऱ्याला त्रास दिला नाही. एका मोठ्या माणसाचा पुरावा आहे, मोठ्या माणसाचा पुरावा आहे. रानू नावाची व्यक्ती होती. चोखोबारायच्या वडिलाचं नाव रानूबा. शेवटच्या टप्प्यामध्ये
असा मोठ्या माणसाचा पुरावा काही ठराविक सुनांची वर्णी आली आपल्या वारकरी संप्रदायात. सासऱ्याचं सत्व जाऊ नये, सासऱ्याचं सत्व जाऊ नये म्हणून बोधल्यांच्या कुळात एक सून जन्माला आली आणि वारकऱ्याच्या रूपात बाई मागणाऱ्या विटेवरच्या मालकाला सासऱ्याला सांगितलं मी त्यात समजाते. त्या बाईचं नाव होतं भागीरथी. ती एक सून. सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या ठराविकच सुना मी पाहिल्या, सासऱ्याला रडवणाऱ्या लाखानं पाहिल्या, सासूला रडवणाऱ्या लाखानं पाहिल्या, पण सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या ठराविक. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, मंगळवेढ्याला चोखोबाराच्या झोपड्याच्या पाठीमाग बोरीचं झाड, त्याच्या खाली दगड, आणि त्या दगडावर त्या रानू नावाच्या व्यक्तीला आंघोळ चालूत होती, आंघोळ घालायची. एके दिवशी आंघोळ करता करता बाथरूम झाली, बाथरूम झाली. चोखोबारायचे वडील सुनबाईला आवाजाव बोलायचे, आणि सुनाला आवाजाव बोलायची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. हो हो, वचन बोरके म्हणायची आपली पद्धत नाही ती आता निघल्या. आता काही पद्धती बोकांडीवर घेतल्यात, तो भाग सोडून द्या. आता नवऱ्याला एकेरी बोलायला. विवेक, आपल्याकडे गिरगावकर आले, येताना दुधाची पिशवी घेऊन ये. म्हणलं बाई मी बोके नाही, दूध प्याला, मी काळा चहा पितो, मला नाही दूध जमत. ते विवेक या घरी आला. म्हणलं हे कोण आहेत? माझे मिस्टर. म्हणलं मला नाही प्यायचं दूध. का? नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईप ना आणशील. हे आता फक्त आमच्या पुत्रातच राहिल्या संस्कृत्या सांगायला. कोण पाळायलंय? सुनाला आवाजाव बोलायची पद्धत होती, बायकोला नावानं बोलायची पद्धत होती. माणसं बायकोला नावानं बोलणत म्हणून बायका नवऱ्याला नावानं बोलायला. काही दिवसाला आमची न म्हणून बाळू आलास का म्हणजे नाही, ती वेळ नाही याची. ती वेळ याच्या आधीच पंढरपुरातला आपल्याला घेऊन जाणार. तितकं पाप बी नाही. एकच पाप केलं फक्त, कीर्तन केल्यावर पाकिट नेतो, गळ्यात शपथ, दुसरं पाप नाही. ते बी लग्न केल्यामुळे नेतो. नाही काय करायचं होतं मागणं पुढं फुकुटा उडव. काही काही संपत्त्या कमवल्या फुकायच्या आधीच भांडणं. असे किती पेपरावर आपण टीव्हीवर पाहिले उदाहरण आहे का नाही? संसारातल्या माणसाला पैशाच नो असा, बाकीच्या काय करायचं. बाथरूम झाली आणि आंघोळ करता करता चोखोबारायने पाणी टाकलं आणि सोयराबाईने कंबर धुतली सासऱ्याची. काय सून असेल, काय सून असेल. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जीबाई आदर करते का? घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा जीबाई आदर करते का? तिचं सगळ्यातलं घाणीतलं घाण काम पंढरपुरातला मालक करतो. सासऱ्यान मरता मरता सुनाचा हात धरला, सांगितलं सोयराबाई मी काय फार पुण्यवान माणूस नाही, पण एका वारकऱ्याची सेवा बापासारखी लेकरासारखी केली, निश्चित माझा आशीर्वाद तुला लाभेल. माझ्यावर प्रसंग आल्यावर तू जितकं घाण काम केलंस तितकं घाण काम विटेवरचा मालक तुझं करील. मला चांगलं कळते अण्णा, करपरा नदी आमच्या गावाला, मी गावाकडे राहत होतो त्यावेळेला मसुबाला मोठं खडक आहे. ज्या घरी बाई बाळांतीन झाली त्या घरचं धुणं उताराच्या खाली धुत होत्या. ज्या बाईनं जिथं बाळांते धुतले त्या जागेवर कोणतीच बाई धुणं धुत नव्हती. ते बाळांते खाली धुत होते उताराला. काय घाण बाळांते असते ते बाळांते पंढरपुरातल्या मालकात धुतले. 27 दिवस. चला शेवटच्या वेदना सुरू झाल्या. देवा खरे 2 जीवाचा निवाडा. देवा मी मेले तरी हरकत नाही. देवा काय नाही बघितलं, मी तुझं नामस्मरण केलंय, पण पोटातलं निष्पाप आहे. यानं कोणाला शिवी दिली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, काय नाही. हे पोटातलं निष्पाप आहे, याच्यासाठी तरी मला मदत कर. आणि मग साडी नेसली आणि आवाज दिला.
हका मारी वहिनी उघडा दार हका मारी चोकोबाची बहीण झाला शारंधर वहिनी उघडा दार हका मारी वहिनी उघडा दार ताळी होती माझ्या बाळांतपणाचा निवाडा कोणीतरी करा इतकीच इच्छा होती नाना आवाज दिल्याबरोबर देवानं ती पूर्ण केली म्हणून पहिलं कडवं ते काळी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ वंदे काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ